जय सद्गुरू मंडळी, मी रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर मी आज चाकवतची भाजी आणलेली आहे आणि चाकवतची भाजी पातळ कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी फ्रेश अशी चाकवतची भाजी बाजारातून आणलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता असे पानं असतात चाकवतच्या भाजीचे. तर बऱ्याच वेळा आपण कुठली भाजी आहे म्हणून असे आपल्या लक्षात राहत नाही. तर हे असे पानं असतात चाकवतच्या भाजीचे आणि ही मस्त अशी जुडी मी आणलेली आहे. आणि आता ही जे पानं काढून हिला मी मस्त कापून घेणार आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. तर ही भाजी तुम्ही सुकी किंवा पातळ गरगटसुद्धा बनवू शकता. तर कशा पद्धतीने बनवायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. आता इथे भाजी अशी चिरून घेतलेली आहे. आता ही भाजी चांगली स्वच्छ आपल्याला धुवून ठेवायची आहे. आता इथे मी भाजी धुवून घेतलेली आहे. आता एक पातेलं ठेवणार आहे. पातेल्यामध्ये मी 2 तांब्या पाणी घातलेलं आहे. पाण्यामध्ये ही भाजी धुतलेली आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता इथे मी मूग डाळ घेतलेली आहे. ती आपल्याला आवडीनुसार कमी जास्त करायची आहे. इथे मी मूग डाळ धुवून ठेवलेली होती आणि अर्धा तास मी ठेवलेली होती, ती घालून घेतली. आता इथे मी 5-6 मिनटं ही मस्त अशी आपली भाजी शिजू देणार आहे. भाजी तुम्ही कुकरमध्येही शिजवली तरी चालेल. तर काही जण याच्यामध्ये शेंगदाणे घालतात, पण मी शेंगदाणे घातले नाही कारण याच्यामध्ये मी मूग डाळ घातलेली आहे. भाजी आता चांगली आपल्याला चमच्याने किंवा रईने अशी घोटून घ्यायची आहे. भाजी चांगली घोटून घ्यायची आहे आणि नंतर इथे आपल्याला थोडं असं बेसनपीठ घालायचं आहे. भाजी खूप घट्ट होईल असं बेसनपीठ घालायचं नाही. याकरता बेसनपीठ आपल्याला नेमकंच घालायचं आहे. म्हणजे भाजी आपली खूप घट्ट होऊन बरोबर लागणार नाही. भाजी थोडी पातळच हवी, गरगट सारखी. तर आता इथे सर्व असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. असं मस्त छान गरगट आपलं झालेलं आहे. आता इथे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसनपीठचे गाठी राहायला नको असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी लसूण, त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या असे खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे. इथे आपल्याला लाल तिखटसुद्धा घालता येईल. तर इथे एक पातेलं ठेवलेलं आहे. मी पातेल्यामध्ये आता तेल घालून घेते. इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. जिरं घातलं आहे. आता इथे लसूण, हिरवी मिरचीचं भरड घातले. आता इथे चांगलं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी हळद घालते. हळदनी छान कलर येतो. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला चांगलं तेलामध्ये परतवल्यानंतर इथे असे ते भाजीचे गरगट घालून घेऊया. ही अशी पातळ भाजी खायला खूप छान लागते. या भाजीबरोबर तुम्ही बाजरीची भाकर किंवा चपातीसुद्धा खाऊ शकता. आता इथे चवीनुसार मी मीठ घालते. मीठ घालून परत एकदा असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला छान अशी उकळी येईल. भाजीला जास्त झाकण ठेवू नका कारण भाजी अशी वतू जाईल. भाजीला उकळी आली का भाजीमध्ये मी पोहे खायचे 2 चमचे असे शेंगदाण्याचा कूट घालते. कूट घातल्याने छान चव येईल. कोणी अख्खे शेंगदाणे घालतं, तर मी इथे कूट घालणार आहे. भाजीला असा सुंदर कलर आलेला आहे. भाजी चांगली उकळली का त्याचा कलर थोडा चेंज होऊन जाईल. आता बघा ही भाजी मस्त आपली उकळल्या गेलेली आहे. इथे भाजी मी 3-4 मिनटं अशी उकळू दिली. भाजी छान उकळून चांगली मिक्स झाली आहे. खूपच सुंदर अशी ही भाजी खायला लागते. आता इथे 4-5 मिनटानंतर भाजीचा थोडा कलर चेंज झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन कोणी असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. चला तर मग बाय बाय. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.